हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। द्वारका नगर येथे राधाकृष्ण मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती। त्या ठिकाणी मी दर्शनाला गेलेले होते। तिथून रिटर्न होत असताना त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला होता। खूप गर्दी होती। आम्ही त्या ठिकाणी थांबलो। त्याच वेळेला तो ऍक्सिडेंट म्हणजे आम्ही येण्याच्या 3-4 मिनिट अगोदर तो ऍक्सिडेंट झालेला असल्यामुळे तेथील बाळाला खैरनार डॉक्टर यांनी मदतीचा हात देऊन त्यांनी लगेच निकलेस हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्या बाळाची जी आजी होती म्हणजे जे मृत जी मुलगी झालेली होती तिची आई, दोघी मुलींच्या आया त्या ठिकाणी रडत होत्या। त्या मागे ऑटो रिक्षामध्ये होत्या। त्या तिथे रडत असताना आम्ही त्यांना धीर दिला आणि त्यांना सुद्धा त्यांच्या ज्या आजी होत्या त्यांची कंडिशन त्यामध्ये नव्हतं की ते काही बोलू शकतील म्हणून मग मी माझ्या जबाबदारीवर त्या बाळाची ट्रीटमेंट सुरू केली आणि त्या बाळाच्या ज्या आजी होत्या त्यांना मी दोघांना सुद्धा त्यांच्या घरी स्फोटेनगर जवळ त्यांचं घर आहे त्या ठिकाणी त्यांना सोडलं। खरं तर ट्रक आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून आहे की जेणेकरून ऍक्सिडेंटला आळा घातला गेला पाहिजे, कारण हे जे या हायवेवरचे जे ऍक्सिडेंटचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। ट्रक चालक आणि ट्रक चालकाची आहे। तर पोलिसांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा शहानिशा करून त्यांना त्वरित त्यांना अटक करावी आणि त्यांना शिक्षा द्यावी।